नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. की मी पंढरपूरला गेलो होतो. गेले 6-8 महिने मी पत्रकारांशी बोलत नाही. त्याचं काय कारण ते त्या दिवशी पुन्हा घडलं की काय मी बोलतो, काय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलतात त्याच्यापेक्षा तुम्हाला जे कळतं ते बरं बोलायचं म्हणून तुम्हाला जे कळतं ते किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही पुढे सरकतो. आणि त्याच्यातून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मोठी हानी होती. म्हणून 6 महिने कोणाशीच बोलत नव्हतो. माझं काम करतो खूप वेगाने करतोय. पण 6 महिन्याच्या दुष्काळानंतर पंढरपूरला गेलो आणि पत्रकार तिथे आले माझ्या निवासस्थानी. आणि त्यामुळे काय झालं, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोलणं बंद केल्यापासून सकाळी एक चुकीची दिशा महाराष्ट्रात सुरू होते. त्याला तुम्ही दिवसभरात कंट्रोल करायचं. मला झाडावर चढवू नका, मी बोलणार नाही. पण त्याने खरंच मला झाडावर चढवलं. तर मी माणूस आहे, सगळ्यांचेच पाय मारले. त्यामुळे मी झाडावर चढलो. चला लावलं. आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की एकूण मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. असं वाटलं की कुणबी नोंदी सापडत आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्या कुणबी नोंदीला 40ने गुणायचं असतं. एवढ्या मोठ्या संख्येनं ती पूर्वजांची नोंद सापडते. मग याची त्याचा मुलगा सगळं 40 असं सरासरी गणित आहे. आणि त्यामुळे जवळजवळ काही लाख लोकांना कुणबी दाखले आता मिळतील. पण फार मोठ्या संख्येने मराठा समाज असा राहील की ज्याला मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्यायला लागेल. त्याची योजना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली आहे. मागास आयोग मोठ्या प्रमाणात सर्वे करेल आणि सुप्रीम कोर्टाने का नाकारलं याचा विचार करून नीट रिपोर्ट करून त्या त्रुटी टाळून आपण नवीन कायदा करणार. आता इथे म्हणजे राज्यकर्त्यांनी सुद्धा डोकं अगदी बरोबर कॉन्सन्ट्रेट करतात. काय विचारलं आणि तुम्ही सुद्धा हा काय म्हणतोय समजून घेतलं. त्यांनी विचारलं की ह्याला किती वेळ लागेल. तर मी असं म्हटलं की मी उपसमितीचा अध्यक्ष आहे. 14 ते 19 माझा अनुभव असा आहे की ह्याला 1 वर्ष लागलं. पण ह्या वेळेला ते लवकरात लवकर करण्याचं म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते काय, त्याला 1 वर्ष गेल्या वेळेला लागलं. आणि ह्या वेळेला ते लवकरात लवकर व्हावं असं मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. फेब्रुवारीमध्ये म्हणजे हे महत्वाचं वाक्य, फेब्रुवारी त्याच्या आधारे कायदा पण होणार. वाक्य असं चालवलं गेलं की चंद्रकांत दादा असं म्हणाले की मराठा आरक्षणाला 1 वर्ष लागणार. आता मी म्हटलं की फेब्रुवारीमध्ये अधिवेशन होणार आहे, ह्या फेब्रुवारीतच अधिवेशन होणार आहे, ह्या फेब्रुवारीतच कायदा होणार आहे. काय अधिवेशन तारीख सांगत मी आपल्याला त्याची बातमी करा म्हणून. तर ते वाक्य राहिलं बाजूला की मुख्यमंत्री मध्ये 1 वाक्य आणखी सकारात्मक जोडलं की गेल्या वेळेला केलेल्या सर्वेचा उपयोग होईल, त्यामुळे सर्वे लवकर होईल. दिवसभर मग झालं. मग लगेच एखादे जायचं असतं मनोज जरांगे पाटलांकडे, अपोजिशनच्या दुसऱ्या एंडला जायचं असतं. दादा असं म्हणाले की 1 वर्ष लागेल. तुमचं काय म्हणणं आहे. आता मनोज जरांगे पाटलांचा माझा परिचय खूपच चांगला आहे. आता त्याचे दाखले मी देत नाही. पण ते म्हणाले की बरोबर आहे, दादा म्हणतात तर 50 वर्ष येईल. तर मग दिवसभर टीव्हीवर इकडे मी म्हणतोय वर्षभर लागेल, इकडे जरांगे म्हणतायत, दादा म्हणतायत म्हणजे 50 वर्ष लागतील. सगळे सामाजिक फॅब्रिक जे आहे ना ते तुम्ही पूर्ण त्याची वाट पूर्ण तोडमोड करून. त्यामुळे तसं वागलं पाहिजे ह्या विषयात बरंच मार्गदर्शन केले. मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मी म्हणजे समाज, मी म्हणजे सरकार, मी म्हणजे सरकार बच्चू पाटील नाही. तो काय तो त्यांनी नंबर जपो. माझ्या वडिलांना रिटायरमेंट 1400 रुपये पगार. मी म्हणजे समाज काय करू शकतो, मी म्हणजे शासन काय करू शकतो. त्यातलं एक ओमप्रकाशने सांगितलं